लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। हिंगोली न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूयात आजची ब्रेकिंग न्यूज। कळमनुरी तालुक्यातील बोल्डा फाटा येथे मंगळवारी दिनांक 16 रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दुकानांना आग लागली असून या भागातील 10 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। रात्री उशिरापर्यंत कळमनुरी आणि हिंगोलीचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत। या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही। कळमनुरी तालुक्यातील बोल्डा फाटा येथे बोल्डा, वाई, सिंदगी, पोत्रा, शिरळी, नांदापूर, हारवाडी, एहळेगाव, गवळी, पांगरा शिंदे या भागातील गावकरी बोल्डा फाटा येथे साहित्य खरेदीसाठी येतात। तर बोल्डा येथील आठवडी बाजार मोठा असल्यामुळे परिसरातील हजारो गावकरी आठवडी बाजारासाठी येतात, त्यामुळे बोल्डा येथील बाजार प्रसिद्ध आहे। दरम्यान बोल्डा फाटा येथे गावकऱ्यांची वर्दळ लक्षात घेऊन या ठिकाणी हॉटेल, ऑटोमोबाईल्स, कापड, हार्डवेअर, सिमेंट, मोबाईल विक्रीची सुमारे 10 दुकाने आहेत। शिवाय इतर किरकोळ दुकानांचा समावेश आहे। दिवसभर या ठिकाणी ग्राहकांची वर्दळ असते। दरम्यान आज रात्री 10 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी असलेल्या हॉटेलमधून धूर येऊ लागला। पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले, त्यामुळे आगीचे लोळ उठले। हॉटेलची आग पसरल्याने परिसरातील दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली। त्यातच ऑटोमोबाईलमधील ऑइल तसेच कपड्यांच्या दुकानातील कपड्यांमुळे आग अधिकच भडकत गेली। आग आणि धुरामुळे गावकऱ्यांना आगीवर पाणी ओतणंही शक्य झालं नाही। दरम्यान गावकऱ्यांनी या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना दिली। आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार रामदास गॅदलवाड, राजीव जाधव, शिवाजी पवार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। गावकरी आणि पोलिसांनी तातडीने वसमत, कळमनुरी, हिंगोलीच्या अग्निशमन दलास पाचारण केले। रात्री 10:30 वाजता कळमनुरीचे आणि त्यानंतर हिंगोलीचे अग्निशमन दल पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। आग नेमकी कशामुळे लागली तसेच किती दुकानांचं नुकसान झालं हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झालेलं नाही। घटनास्थळी गावकऱ्यांची मोठी गर्दी जमलेली आहे। प्रतिनिधी विनायक हेंद्रे। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।